तेरे मज लावे लावे कानडा विठ्ठल कर्नाटक विठोबा कानडिया मग पुन्हा देव कसा आला पंढरपूरला त्याची कहाणी ज्यावेळी संत मंडळी आले आषाढी दर्शनाला पाहते तर विठेवर देव नाही विठेवर देव नव्हतं पुन्हा एकनाथ महाराजाचे पंजोबा पंढरीच्या बापाचं नाव चक्रपाणी त्याच्या बापाचं नाव भानदास निघाले अनेक संत मंडळी होते भानदास महाराजांनी सांगितलं देव कर्नाटक मध्ये आहे ना मग कोण गेला आणायला कोणीच नाही मग मी जातो तरी तुम्ही काय करा नुसते खाऊन झोपू नका तर मी येतपर्यंत तुम्ही भजन करा तेव्हा भानुदास महाराज कर्नाटकला पैदल गेले तेव्हाचा काळ निघाले जायला बराच वेळ लागला देवाची तिकडे मजाच मजा होती कारण देवाला काय श्री बालाजीचा बेस होता श्री बालाजीचा बेस म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड बा म्हणजे बासुंदी ला म्हणजे लाडू जी म्हणजे जिलेबी बे म्हणजे बेसन बर्फी श्री बालाजीचा बेस म्हणे देवा तुझी मजा इकडे आहे म्हणे तुला आमचा कन्याना घोगरा नाही आवडल्या नाही का म्हणे तू श्री बालाजी मध्ये फसला श्री बालाजीत फसला म्हणे तू का म्हणे करा सेवा आली जीवावर तरी जोपर्यंत सेवा करणार नाही जीवाच्या हातून जोपर्यंत सेवा करणार नाही ना तोपर्यंत आपण मालामाल होणार नाही तोपर्यंत लाल होणार नाही त्याला सेवा लाल म्हणते आपण सेवाच करत नाही तर मेवा मिळेल का सेवा करा सद्गुरूची सेवा करा नवनाथाचं पारायण करा सेवालाल चरित्राचं पारायण करा हरिपाठाचं चिंतन करा ज्ञानेश्वरीचं चिंतन करा सेवा करा कोणातरी साधू संतांची सेवा करा सेवा ज्यावेळेस घडेल ना त्यावेळेस तुम्हाला मेवा मिळण्याशिवाय राहणार नाही सेवा करावी तुझी सेवा करीन मन भावे तुझी सेवा करीन मन भावे तुझी सेवा करीन मन भावे कर्नाटकला विचारलं तिथं श्री बालाजी बेस मध्ये फसला म्हणे आमच्या कन्यानं घुगरा नाही आवडला काय हरकत नाही देवामध्ये काही हरकत नाही पण मी तुला नेल्याशिवाय इथून राहणार नाही तुझ्या नावानं तिकडे भजन करत आहे आज येईल उद्या येईल आज येईल उद्या येईल भानदास महाराज कसे होते विठ्ठल विठ्ठल सतत चिंतन होतं विठ्ठल विठ्ठल आणि सेवा करत असताना पांडुरंगाची सेवा करत करत नामचिंतन मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल आहे आणि सेवा करता करता म्हणजे देवा मी तुला नेल्याशिवाय राहणार नाही मी तुला नेण्याकरता आलो त्यावेळेस देव सांगू लागला म्हणे भाण्या आलो असतो म्हणे पण मी राजाला वचन दिलं म्हणे यदि कदाचित माझा जर अपमान झाला तर मी सैन करेल पण माझ्या कोण्या भक्ताचा जर अपमान जर झाला तर मी सैन करणार नाही त्याला वचन दिलं म्हणे मी जाणार नाही पण हा माझ्या कोण्या भक्ताचा जर अपमान जर झाला तर मी राहणार नाही म्हणे ठीक आहे देवा तुझी मर्जी पण मी इथून गेल्याशिवाय राहणार नाही तुला असं सेवा करता करता विठ्ठल विठ्ठल चिंतन चालू आहे संध्याकाळची वेळ बरोबर 10 वाजताची वेळ जेवण खाऊन झाले सेवा करणं चालू आहे पाय दाबणं चालू आहे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता पाय चेपता चेपता गळ्यातला हार भानुदास महाराजाच्या गळ्यामध्ये टाकून दिला आणि सकाळी बराबर
पुजारा सकाळी काकड्याला मंदिर उघडलं, पाहते तर देवाच्या गळ्यात हार नाही, हार चोरीला गेला. आता राजाचं मंदिर, राजाचा देव, त्याच्या मंदिरातला हार चोरी गेला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली, पण हार कोणतं दिसत नव्हता. हार भानुदास महाराजाच्या गळ्यात दिसला. भानुदासानं हार चोरला म्हणे, त्याला पकडा. भानुदास म्हणे, मीनं तर काहीच केलं नाही बा. तेव्हा भानुदास महाराजांनी गळ्यात पाहिलं तर तेव्हा त्याला माहित झालं का, अरे हे तर नवरत्नाचा हार देवाचा आहे. पण भानुदास महाराजाच्या लक्षात आलं, ही पांडुरंगाची लीला आहे. घेऊन गेलं राजापाशी. यानं हार चोरला. राजेसाहेब, यानं हार नेला आपला. तेव्हा पांडुरंगाच्या बरोबर समोर नेलं, राजाच्या समोर नेलं. राजानं मागचा पुढचा विचार केला नाही. जा सुळावर म्हणे याला. त्यावेळेस सुळावर देणार पांडुरंग उभा आहे. तेव्हा भानुदास महाराज म्हणतात, देवा आमचं तू अंत पाहत आहेत ना, काही हरकत नाही, सुळावर द्यायला काही हरकत नाही. सुळावर जरी दिलं ना, पण हे भानुदास महाराज होय बरं का. देवा मरून जाईल, पण इथून तुला नेल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला भानुदास महाराजाच्या मुखातून शब्द निघाला. कोणता? जरी हे आकाशवरी पडो पाहे, ब्रह्मगुण भुंगा जाये, वडवानर त्रिभुवन खाये, परी मी तुला सांगती हे बागा. याचा अर्थ काय? आपण एकाएकी जात नाही देवापाशी. जेव्हा जास्त होते ना तेव्हा जातो, तेवढं आपल्या हातून होणार नाही. भानुदास महाराजासारखं होणार नाही. पण भानुदास महाराज काय म्हणते, जरी आकाशवरी पडो पाय, आपण आपल्या मानवातले सगळेच जण आपण जेव्हा जास्त होते ना तेव्हा देवाकडे जातो. कळून घ्या. म्हणून आपल्या गावातलं महत्व कळलं पाहिजे, आपल्याला आपलं महत्व कळलं पाहिजे. 7 दिवस भागवताला द्यायचं, महत्व द्यायचं. आणि सुळावर द्यायला भानुदास महाराजाला, तेव्हा त्या सुळाचं पाणी झालं. देव काय म्हणते, राजा आता मी राहत नाही बरं का, राहणार नाही. कारण मी तुला सांगितलं होतं, अदा कदाचित जर माझ्या कोण्या भक्ताचा जर अपमान जर झाला तर मी तर राहणार नाही. आणि हे राजाला माहित नव्हतं भानुदास महाराज हे पांडुरंगाचं भक्त आहे म्हणून. त्याला आश्वासन दिलं होतं, माझ्या याचा कदाचित मला अपमान झाला तर चालेल, पण माझ्या कोण्या भक्ताचा अपमान होऊ नको देव. आणि भानुदास महाराज हे त्याचा भक्त होता, त्याचा अपमान केला. म्हणून आता देवा राजा मी इथं राहणार नाही. त्यावेळेस भक्त होता, त्याला तू सुळावर द्यायला, मी आता राहणार नाही, मी जाईल नाही. आणि तो निघाला. जेव्हापासून भानुदास महाराज गेले आणि आणण्याकरता परत वापिस येण्याकरता 4 महिने लागले. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाला महत्व आहे की देव आणायला आषाढीला गेले तर वापिस कार्तिकीलाच आले. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये चातुर्मासाला महत्व आहे. आषाढी ते कार्तिकी देवाच्या वाऱ्या किती 2. जेव्हा संत मंडळी चालले होते तेव्हा देवाच्या डोळ्यात पाणी आलं. तेव्हा देव म्हणे, अरे तुम्ही चालले पण परत या. त्यावेळेस देवाने विनंती केली, विनवणी केली. 3 त्रिभुवनी मज नाही कोणी, 3 त्रिभुवनी